राज्यभरामध्ये मराठा आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळतोय। पेढे भरवत, गुलाल उधळत, फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला जातोय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळालंय असं म्हटलं जात आहे। आंदोलकांना पेढे भरवत, गुलाल उधळत, फटाके फोडत हा आनंदोत्सव साजरा केला जात आहे। मराठा आरक्षणासंदर्भाचा अधिसूचनेचा कागद मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना दिल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातोय। पेढे भरवत, गुलाल उधळत, फटाके फोडत हा आनंदोत्सव साजरा केला जातोय। राज्यभरातच मराठा आंदोलक जल्लोष करतायत। मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचना जाहीर केल्यानंतर हा आनंदोत्सव ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। राज्यभरामध्ये हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेचा कागद मनोज जरांगे यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर ठिकठिकाणी अशा प्रकारचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। गुलाल उधळला जातोय, एकमेकांना पेढे भरवले जात आहे, साखर वाटप केली जाते आहे, फटाके फोडून हा जल्लोष साजरा केला जात आहे। आरक्षण मिळू दिलं नाही, पण तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आमच्या मराठा योद्धे जरांगे पाटील आम्हाला मिळालं। ही आमची कुलदेवी तुळजाभवानीची विनंती होती आम्हाला की आता आम्हाला जरांगे पाटील आम्हाला मिळू दे आणि त्याला यश येऊ दे। प्रशासनानं आश्वासनावर आश्वासन देत असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा हे मागे हटले नाही। त्यामुळं सर्व मराठा समाजाला आज खऱ्या अर्थानं विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मराठा समाज अगदी आनंद द्विगुणित झालेला आहे। माझं एवढंच म्हणणं राहील की जो GR निघालाय तो GR जो आहे आणि जे मराठा आरक्षण कुणबी समाजातनं मिळणार आहे, आर्थिक निकषावर असेल किंवा सर्व ह्याच्या दृष्टीने असेल, तो कायमस्वरूपी टिकावा। नाही, लढाई निश्चितपणे संपलेली नाहीये, अजूनही लढाई आत्ताशी चालू झाली असं मला वाटतं। आणि मनापासून मी जरांगे पाटील साहेबांचा या ठिकाणी आभार मानते की त्यांनी यशस्वीरित्या आणि शिस्तप्रिय पद्धतीनं हा सगळा लढा आपला चालू ठेवला। कधी मराठा समाजाने त्यांच्यावर गदा आणली नाही किंवा त्यांच्या विरोधात कोर्टात गेले नाही किंवा त्यांच्या विरोधात कोणती कारवाई केली नाही। छगन भुजबळ हे आज ओबीसीचे नेते झालेत, इतके वर्ष ते फक्त माळी समाजाचे नेते होते, आज त्यांना ओबीसी समाजाचे नेते व्हायचं म्हणून ते या भाषेत करतायत। परंतु मराठा समाज आता मागे हटणार नाही, आरक्षण ओबीसी मधनच घेतल्याशिवाय मागे जाणार नाही। आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे। शेकडो मराठ्यांचा या ठिकाणी या आंदोलनामध्ये खरं तर बळी गेला होता। लहान ज्या लोकांनी राज्यकर्त्यांनी अनेक राज्यकर्त्यांनी लावून धरलेले होते आरक्षण राजकारणापोटी, परंतु मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आज खूप मोठं यश आलेलं आहे।